जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरी राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 रवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा स्पीकर करणं फिरवा बरवा बस 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 बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा 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 सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवीवर पाप रमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम म्हणता रामची होई जय राम म्हणता रामाची होई जय राम म्हणता रामची होई राम म्हणता रामाची होई जय पदी बैसोनी पदवी घेई जे पदी बैसोनी पदवी घेई पदवी जे बैसोनी पदवी घेई जय पदवी
पदवी बाई सोनी पदवी घ्यायचे पदवी बाई सोनी पदवी घ्यायचे पदवी बाई सोनी पदवी घ्यायचे राम म्हणता रामची होई राम म्हणता रामची होय जय. राम म्हणता रामची होई राम म्हणता रामची होय जय. पदी बैसोनी पदवी घ्यायचे पदी बैसोनी पदवी घ्यायचे पदवी बाई सोनी 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 पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव विश्वासी अनुभव पाहे विश्वासी अनुभव पाहे विश्वासी अनुभव पाहे विश्वासी अनुभव पाहे राम रसाचे चवी राम रसाची चवी राम रसाचे चवी राम रसाची चवी आनरस रुचती केवी आनरस रुचती केवी राम रस रुचती केवी राम रस रुचती केवी राम रस रुचती केवी राम रस रुचती केवी ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासी अनुभव पाहे विश्वासी अनुभव पाहे विश्वासी अनुभव पाहे विश्वासी अनुभव पाहे कामने चाखुनी सांगे कामने चाकुनी सांगे कामने चाखुनी सांगे कामने चाकुनी सांगे मजा अनुभव आहे अंगे मजा अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे राम म्हणता रमते होय राम म्हणता
आईचे तुका आईचे तुका वचनी आश आईचे तुका पदवी बैसोनी पदवी घेते पदवी बैसोनी पदवी घेते आईचे तुका जवनी आहे आईचे सुका ऐसे सुका वचने आहे ऐसे सुख वचने आहे राम म्हणता राम म्हणता रामची होई जय राम म्हणता राम म्हणता राम म्हणता रामची होवी जे राम म्हणता पदी बैताली पदवी घेई जे आईचे तुका आईचे तुका वचनी आय आईचे तुका पदवी बैसोनी पदी घेते पदी बैसोनी पदवी घेते आईचे तुका आईचे तुका वचने आईचे तुका बोला सर बोला
लोक सारडगाव सर्वांनी पाठीमागे म्हणायचं लगे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे. विश्वात अनुभव पाहे, विश्वात अनुभव पाहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे. विश्वास तो अनुभव पाहे, विश्वास तो अनुभव पाहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे. विश्वात अनुभव पाहे, विश्वात अनुभव पाहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे. विश्वास तो अनुभव पाहे, विश्वास तो अनुभव पाहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
चंद्र भगवान की जय. विठाला विठाला राम म्हणता रामची होई जे. राम म्हणता रामची होई जे. पदी बैसोनी पदवी घेजे. ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची चवी. राम रसाची चवी आनर सरुचती केवी. ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. तुका म्हणे चाखुनी सांगे. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम. सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. आद्यत्रय जननी देवाचिया. राम म्हणता रामची होई जे. पदी बैसोनी पदवी घेजे. ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी त्याला बेस दिलेला आहे का जरा बेस बंद करा पूर्ण. भगवान प्रभू रामचंद्राच्या पदकमलावरती ही वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महाराष्ट्राचे लाडके संत भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाची उत्पत्ती सांगणारा. नामस्मरणाचं साधन सांगून नामस्मरणाचं साध्य प्रतिपादन करणारा आणि भक्ताला राममय जीवन जगण्याकरता त्याच्या जीवनाचं साफल्य सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. सर्व माता भगिनींच्या सर्व श्रोतृवर्गांच्या पायावरती सहस्त्रशः प्रणिपात करतो. सर्व टाळकरी वृंदांच्या पायावरती मी नतमस्तक होतो आणि सर्व महाराज मंडळींच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो. हा अयोध्या नगरीमध्ये आयोजित केला गेलेला हा कार्यक्रम आदरणीय हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज उखळीकर, त्यानंतर त्यांना सहकार्य करणारे आमचे ज्ञानोबा माऊली तांदळे, सारडगावकर आणि सर्व परिसरातली
ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि परमेश्वराची भगवत भक्त मंडळी असणारी सर्वांनी सहकार्य केलं आणि या ठिकाणी या भूमीमध्ये महाराष्ट्राचं वैभव या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढवलं गेलं। वास्तविक पाहिलं तर प्रभू रामचंद्राचं आगमन झालेलं आहे, परंतु प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये एकच थोडीशी विठ्ठल 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 एकच गोष्ट, प्रभू रामचंद्राचं जीवन उज्ज्वल आहे, प्रभू रामचंद्राचं जीवन परिपूर्ण आहे, कारण त्यांना रामचंद्र असं म्हटलं जातं आणि तो बी प्रतिपदेचा चंद्र नाही, पौर्णिमेचा चंद्र आहे, कारण रामचंद्राचं जीवन हे पौर्णिमेचा चंद्र आहे। आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगत असताना हरी चकोर आम्ही चंद्रमा या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही चकोर हरी चंद्रमा असा उल्लेख केलेला आहे आणि आम्ही कला आहोत आणि भगवान परमात्मा पौर्णिमा आहे, म्हणून पौर्णिमेचा चंद्र म्हणजे रामचंद्र आहेत प्रभू। पण त्यांच्या जीवनामध्ये पौर्णिमेच्या चंद्राला सुद्धा एक गोष्टीची कमतरता असते आणि ती कमतरता म्हणजे भगवान शंकराचं आराध्य दैवत शंकर भगवान परमात्मा आहेत, हे रामचंद्र प्रभूचं आराध्य दैवत। कारण रामेश्वर शब्दाची व्याख्या सांगत असताना राम आहे ज्याचा ईश्वर असा तो रामेश्वर, किंवा रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर, असं दोघाकडून बी विभक्ती बदलल्यानंतर दोघा जणाचा अन्वय त्या पद्धतीनं होतो। कारण रामाचा ईश्वर हो शंकर आणि राम ज्याचा ईश्वर आहे असा तो, या पद्धतीनं विभक्ती प्रत्यय बदलल्यानंतर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दोघाकडं हे रामेश्वर पद प्राप्त होतं महाराज। ती शंकराची उणीव होती, ती खऱ्या अर्थानं पाहिलं तर परळीवरून ही सगळी मंडळी आली म्हणजे परळीचे भगवान वैद्यनाथ रामचंद्र प्रभूच्या जवळ आले आणि त्यामुळं महाराज प्रभू रामचंद्राला अत्यंत आनंद झालेला आहे। कारण तुमच्या वतीनं हो श्री शंकर भगवान परमात्मा आले आणि ते बी पुन्हा गणेशाच्या वतीनं आले, पुन्हा हो वैद्यनाथ आले, हो आपण मराठीमध्ये वैजनाथ म्हणतो, ते वैद्यनाथ आले पण गणेशाच्या पावलानं आले। कारण कुटुंबात मुलाच्या एकदा मुलगा करता झाला म्हणजे मग मुलाच्या वतीनं बापानं यावं लागत असतं आधार धरून, म्हणून शंकर भगवान परमात्मा आले, गणेशाच्या वतीनं आले आणि पुन्हा माऊलीनं आणायला लावले हो। आणि त्यातली त्यात पुन्हा मला महादेवाला पुन्हा आजचं कीर्तन दिलं महाराज, हा सगळा पुन्हा हो विषय या ठिकाणी झालेला आहे हो। आता सगळा गणेश काय महादेव काय एकाच कुटुंबातला खेळ आहे सगळा हा हो। आणि माऊली बी आश्रयाला आहेत, ती सिद्धेश्वराच्या आश्रयाला आहेत, म्हणून अशा पद्धतीनं हे गणित जमलेलं आहे। म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीनं हो वैद्यनाथ भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राच्या भेटीला आल्यामुळं रामचंद्र प्रभूला सगळ्यात मोठा आनंद जर कशामुळं झाला असेल तर माझं दैवत माझ्या ठिकाणी आलं, म्हणून पाठीवरून हात फिरवण्याकरता आई जशी लागते तसं रामचंद्र प्रभूच्या पाठीवरून हात फिरवण्याकरता वैद्यनाथ भगवान परमात्मा आले। कारण भगवंताची शंकराची खरी वास्तविक पाहिलं तर हो शंकर भगवंताचं रामाचं भजन करतात महाराज, म्हणून वर्णन केलेले भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करे महादेव भजन करे महादेव सदाशिव सदाशिव रामोजी सदाशिव सदाशिव भजन करी महादेव
भजन करी महादेव महाग म्हणा महाग भजन रे महादेवा भजन करे महादेवा हो भजन करी महादेव राम पूजी सदा शिव भजन करी महादेव कीर्तन करी महादेव अशा पद्धतीनं महाराज हो महादेवानं भजन रामाचं करावं आणि रामानी सदाशिवाला पूजावं असं एक एकाचे हृदयी आणि गोडी साखरेच्या ठाई हो उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग राम आणि हो सदाशिव म्हणजे शंकर भगवान परमात्मा वैद्यनाथ हे वेगळे वेगळे नाहीत म्हणून या दोन्हीची अपूर्व अशी असणारी भेट आहे महाराज अपूर्व भेट आहे खूप सुंदर तऱ्हेची गोष्ट आहे असो त्या भेटीचंही वर्णन खूप मोठं आहे आता तुम्ही शंकराच्या वतीनं आलात हा एक विषय झाला पण परळीची ही सगळी मंडळी आली रामचंद्र प्रभूला भेटण्याकरता खऱ्या अर्थानं पाहिलं तर गायीच्या काशीला वासरू लागण्याकरता जितक्या ओढीनं आलं तितकी ही मंडळी आलेली आहेत महाराज हो गायीच्या काशीला वासरू लागण्याकरता मी आईचा आणि मुलाचा दृष्टांत नाही घेतला गायीचा दृष्टांत घेतला का तर आईच्या आणि मुलाच्या भेटीमध्ये थोडी कमतरता आहे पण गाय वासराच्या भेटीमध्ये कमतरता नाही कोणती कमतरता नाही मी त्याच्यातलं एक तुम्हाला चिंतन सांगतो तुम्ही इथं आलात म्हणजे आईच्या प्रभू रामचंद्र नावाच्या गायीच्या काशीला लागण्याकरता किंवा आईच्या मांडीवरती लोळून दुग्धपान पिण्याकरता आता गायीमध्ये आणि आईमध्ये केवढा अंतर आहे तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला आज बी किंवा उद्याही पुन्हा एकदा रामचंद्र प्रभूच्या भेटीला जर गेलात ना तर दर्शनाला म्हणून जाऊ नका प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती दुग्धपान पिण्याकरता चाललोय एवढी भावना करा आणि डोळ्यातून अश्रू गळू द्या रामासाठी राम तुम्हाला उचलल्याशिवाय राहणार नाही महाराज लेकरू रांगत रांगत गेलं ना की आई रडत रडत आणि रांगत गेलं की त्याला उचलते महाराज म्हणून रामाकडं आता आजपर्यंत तुम्ही दर्शन घेतले असतील पण आज रामाकडं तुम्हाला जायचंय ते रामाकडं जात असताना कशामध्ये बसून न जाता पायी जा आणि रांगत जा कारण आमच्या माता भगिनी पूर्वीच्या काळामध्ये मालकाच्या गावात जर आल्या रानातून तर पायातली चप्पल काढीत असत महाराज हो का तर माझ्या मालकाचं गाव आहे म्हणून पायातली चप्पल काढायच्या म्हणून मर्यादाशील लेकर जन्माला येत होते हो आता पायातली चप्पल काढली जात नाही ओरपाटी देव्हाऱ्यापर्यंत आणि घरामध्ये सुद्धा चप्पल वापरली जाते म्हणून लेकर उपमर्द करणारे जन्माला आले महाराज हो आता आपल्याला प्रभू रामचंद्राकडे मी शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो कसं जायचंय तर हो ज्यांना जाता येईल त्यांनी शक्यतो पायात चप्पल न घालता मालकाच्या भेटीला जा एक आणि वाहनात बसून जाऊ नका कारण सीतेला अशोक वनातून प्रभू रामचंद्राच्या भेटीला बसण्याकरता सोन्याच्या नगरीचा मालक असलेल्या बिभीषणानं सोन्याचा रथ पाठवला महाराज आणि सांगितलं सीतामाईला बसून आतापर्यंत वनवास झाला सीतामाईचा पण आता वनवास संपलेला आहे रथात बसून हो रामाच्या भेटीला पाठवा असं म्हणल्याबरोबर रथ येऊन अशोक वनात उभा राहिल्याच्या नंतर सीतामाईनं विचारलं प्रभू रामचंद्र हो एखाद्या महालात आहेत का प्रभू रामचंद्र लंका नगरीच्या राजमहालात आहेत का कुठं आहेत सांगितलं नाही वनवासात आहेत रानात आहेत आणि जमिनीवर उभे आहेत त्यावेळेस सीतामाईनं सांगितलं माझे मालक जर
जमिनीवर उभे असताना मी जर रथात बसून गेले तर माझा स्वीकार ते करतील का? कारण एकदाच चोळी मागितली तर माझा वियोग झाला, त्या रामाचा मी उपमर्द करणार नाही आणि मी पायामध्ये तर काही घालणार नाहीच नाही, कारण माझे राम पायामध्ये काही न घालता खडावा सुद्धा भारताला दिलेले आहेत आणि असे माझे राम आहेत. त्या रामाकडं मी सोन्याच्या रथात बसून जाणार नाही, कारण त्यांनी माझा स्वीकार केला पाहिजे. म्हणून महाराज वैभवानं देवाकडं कधी जायचं नाही. आपण तिथून वैभवानं इथं आलोत, पण कमीत कमी इथून तरी रांगत रांगत म्हणजे पायात काही न घालता रामाकडं जा. आणि गाईच्या कासाला वासरू लागल्यासारखं आईच्या मांडीवरती स्तनपाना पाजण्या पेण्याकरता लेकरू गेल्यासारखं जा. म्हणजे मग ते तुम्हाला गायीसारखा पाहणा सोडतील. कारण माझ्या नामदेवरांनी सांगितलं, पाना पांडुरंगे पाजी प्रेम पाना पांडुरंगे पाजी प्रेम पाना पांडुरंग, पाजी प्रेम पाना पांडुरंग. तू माझे माऊली मी ओ तुझे लेकरू, तू माझी माऊली तुझे लेकरू, तू माझी माऊली मी ओ तुझे लेकरू, तू माझी माऊली तुझे लेकरू. नको पाहना चोरू पांडुरंगे, नको पाहना चोरू पांडुरंगे, नको पाना चोरू पांडुरंगे, नको पाना चोरू. तू माझी माऊली मी ओ तुझा तहाना, तू माझी माऊली तुझा तहाना, तू माझी माऊली मी ओ तुझा तहाना, तू माझी माऊली तुझा तहाना. माझी प्रेम पाहना पांडुरंग, माझी प्रेम पाहना पांडुरंगे, माझी प्रेम पाहना पांडुरंगे, माझी प्रेम पाहना. तू माझी माऊली मी ओ तुझा तहाना, पाजी प्रेम पाहना पांडुरंगे, तू माझी गाऊली मी ओ तुझे वासरू, नको पाहना चोरू पांडुरंगे. पांडुरंग काय, प्रभू रामचंद्र काय, गाऊली आणि माऊली आहेत महाराज. आता यांनी मगाशी प्रमाण दिलं ते संताच आहे. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळेत, पण संत ते संताच्या गायीचं प्रमाण आहे. हे आपल्याला देवाच्या गायीचं प्रमाण पाहिजे होतं. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, वा, तुका म्हणे माझे विठ्ठल माऊली, तुका म्हणे माझे विठ्ठल माऊली, तुका म्हणे माझे विठ्ठल माऊली. अनेकाचे बोले, अनेकाचे बोले, चरणा हे आय आय, आणि उदंड बोधावे ते परे, अनेक उदंड बोधावे ते परे. पाणी काते बोले, पाणी काते बोले, चरणा हे आणि प्रेम बोधावे ते परे, पाणी प्रेम बोलावे ते परे. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, आणि का ते बोली चाड नाही, आणि का ते बोली चाड नाही. बरोबर आहे, सुंदर प्रमाण आहे. असो, तात्पर्य सांगण्याचं काय तर गायीचा मी दृष्टांत दिला. का गायीचा दृष्टांत दिला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पहिल्यांदा मी फक्त रामाकड कसं जायचंय, नंतर अभंगाचा विषय पाहायचा आपल्याला. रामाकड कशा पद्धतीनं जायचंय हे सांगण्याकरता मी दृष्टांत सांगतोय.
हो, घरात लेकराला सोडून आई बी रानात जाते. हल्लीच्या काळात घरामध्ये पाळणा घरात सोडून हो एखादी सुशिक्षित असलेली स्त्री बी ऑफिसला जाते आणि लहान वासराला सोडून गाय बी चरण्याकरता जाते. आता या तिन्हीतलं अंतर सांगतो तुम्हाला, तिन्हीतलं अंतर. कारण ऑफिसला गेलेली आई मम्मी किंवा रानात लेकराला सोडून गेलेली माता आई, या दोन्हीतही अंतर आहे. आणि वासराला सोडून गेलेली गाय हो याच्यात अंतर आहे. तर कोणतं अंतर आहे? तर किती बी जरी झालं तरी ऑफिसमध्ये जेवताना मम्मी किंवा रानामध्ये दुपारच्याला जेवताना आई लेकराची आठवण करीन, तिला गुचकी लागन पण हुंबारणार नाही. हो, गाय तशी नसते महाराज. गाईला जर गवत खाता खाता जर समजा म्हणजे वासराची आठवण झाली तर ती हुंबरती महाराज. हो, हुंबरती. पण अजून एक बी ऑफिसमध्ये गेलेली आई हुंबरत नाही. असं झालं असं तुम्हाला दिसतं का? आई हुंबरत नाही महाराज. म्हणून आमच्या साधू संतांनी मुक्या प्राण्याचा पण प्रेमानं जास्त मोठा असलेला दृष्टांत दिलाय महाराज. आईचा आणि लेकराचा देण्यापेक्षा वासराचा आणि गाईचा दिला. आता याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. दिवसभर जी ताज्या वासराला जन्म दिलेला गाईनं ती सारखी गवत चरता चरता तोंडात घास असताना मधूनच अशी करत राहते सारखी. आणि 4 वाजेपर्यंत गाईच्या गुरामध्ये ती राहते, त्या गुराख्याच्या काठीला भिवून. पण 4 वाजले की मात्र ती आता दम खात नाही महाराज. हो, ती लगेच गावाकडं तोंड करून पुन्हा हो हुंबरायला सुरुवात करते. गावाकडं तिचं वासरू आहे तिकडं हुंबरते महाराज. आणि आता त्याच्या काठीला बी भेट नाही आणि ती वासरू ज्या गावाकडं आहे त्या गावाकडं निघते. त्यावेळेस तो गुराखी म्हणतो दुसऱ्या गुराख्याला, आता आपले गुरं निवडले पाहिजेत, कारण माझी लेकुरवाळी हो माझी तहानी गाय असलेली ती वासरासाठी आता दम नाही खाणार. निघाली म्हणलं की निघाली. 4 वाजेपर्यंत तिनं ऐकलं, पण 4 वाजल्याच्या पुढं हो जिला वासरू नाही ती चरत राहते, पण जिला वासरू आहे तिचं चरण्याकडे लक्ष नसतं महाराज. आणि मागं निघते. निघाल्यानंतर ती बी अशी चालते की तडा तडा तडा, माझा पाय भगळीत जातोय का, माझ्या पायाला दगड लागतोय का, माझ्या पायाला गोटे लागतात का, त्याचं भान नाही महाराज त्या गाईला. वरती तोंड करून सारखी खाली बघत नाही आणि सारखी पळत येते. आणि गावात बी आल्याच्या नंतर जिला वासरू आहे ती डायरेक्ट गायवाड्यामध्ये येते, आणि जिला वासरू नाही ती गावाच्या भोवती फिरायला जाते महाराज. कळते का माझं बोलणं? हो, अयोध्येमध्ये येऊनही काही काही फिरायला जातेत महाराज. हा, कळत असलं तर बाकीचं फिरण्यापेक्षा मग ती गाय वासरासाठी येते. आणि गायवाड्यात आला की एकदा हंबरडा फोडते महाराज. आणि गायीने हंबरडा फोडला की दिवसभर ते लेकरू म्हणजे वासरू हो ते किती गायीची वाट पाहत असतं. तर दावं बांधलेलं असतं कंठाला. त्यावेळेस हे पुढचे पाय मागं जातेत आणि मागचे पाय मागं जातेत आणि ते वडीत असतं सारखं. आणि वडता वडता त्याचे पाय घसरते आणि खाली पडतं महाराज. पण पुन्हा उठतं आणि गायीकडं ते हो सारखं हो हंबरडा फोडीत असतं. दिवसभर हंबरडा फोडतं. आणि गायीचा हंबरडा ऐकला की वासराचा हंबरडा अजून हो वासराचा हंबरडा जसा फोडला तसा लेकरानं हंबरडा फोडला नाही आणि आईनं बी हंबरडा फोडला नाही महाराज. पण तिथं आल्याच्या नंतर याच्या पुढची गोष्ट सांगतो. ती गाय गायवाड्यात आली की ती पहिल्यांदा
वासराला कासात घेते महाराज. आणि कासात घेतल्याच्या नंतर तुम्हाला चिंतन सांगतो, एरवी गाय शेणाची पवटी जर पडलेली असेल, तिथं उगवलेलं गवत असेल तर महाराज ती त्या गवताला वास मारते, पण गवत खात नाही. शेणामध्ये भरलेलं चिपाट सुद्धा ती खात नाही. हो, तुडवलेलं चिपाट खात नाही ती. पण तुम्हाला क्षमा मागून बोलतो, ते वासरू सगळं शेणानं भरलेलं असतं, शेणानं. पण कासामध्ये तिनं एकदा घेतलं की आता कशाचाच वास येत नाही तिला, त्या शेणाचा वास येत नाही. त्याला चाटायला सुरुवात करते महाराज, चाटायला. अजून किती बी माय लेकरासाठी प्रेम करणारी असू द्या, पण भरलेल्या लेकराला ती चाटू शकत नाही. नुसतं चाटू शकत नाही ती भरलेल्या लेकराला कुठं, म्हणून ती चाटते आणि लेकराला, तिच्या वासराला स्वच्छ करते महाराज, स्वच्छ. आणि कासामध्ये घेतलं की महाराज तिला इतका पाहणा दाटून येतो की काय सांगावं. त्या वासराच्या तोंडी दोन्ही बाजूनं दूध गळायला सुरुवात होते. हे माझं कीर्तनात बोलणं ऐका, घरी जाऊन पहा. दोन्हीकडून दूध गळतं, कारण तिला पाहणाच एवढा मोठा आलेला असतो की त्या पाहणा तिला किती द्यावा वासरासाठी हे कळत नाही. तसं तुम्ही आम्ही वासर, तुम्ही आम्ही लेकर, प्रभू रामचंद्र नावाच्या गाईला आईला झटे मारण्याकरता आलोत. पण ते सुद्धा परमात्मा सुद्धा तुमच्यासाठी महाराज तोंडामध्ये हो पाहणा बसणार नाही एवढा पाहणा पाजण्याकरता ते आतुर आहेत. आणि कशा करता आतुर आहेत तर 500 वर्ष झालं तुमची वाट पाहणारे रामचंद्र प्रभू 500 वर्षानंतर इथं विराजमान झालेत. आणि 500 वर्षाची वाट आहे महाराज तुमची आमची, कारण या देशातल्या सुजान नागरिकानं वाट लावली होती महाराज, वाट लावली होती. दुसऱ्या धर्माच्या लोकांनी नाही लावली, आपल्याच धर्मातल्या सुजान नागरिकानं वाट लावली महाराज. आणि आता 1 वर्ष झालं, हो 1 वर्ष झालं. मला तरी असं वाटतं आज 21 तारीख आहे. हो, आणि किती जानेवारीला रामचंद्र प्रभूची स्थापना झाली? 22. बरोबर 1 वर्ष झालंय महाराज. आज बरोबर 1 वर्ष कंप्लीट झालंय. उद्याच्याला 22वे, म्हणजे 1 वर्षानंतर वर्धापन दिन आजच आहे. शेवट बरोबर 360 दिवस आज समाप्त झालेले आहेत. म्हणून तुम्ही नव्या वर्षासाठी आलात. आणि वास्तविक पाहिलं तर 500 वर्ष त्यांनी बी पाजण्याकरता आमची वाट पाहिली, आणि आम्ही सुद्धा 500 वर्ष तळमळलोत. आणि आता प्रभू रामचंद्रांनी तुम्हाला आम्हाला भेट दिली आहे. म्हणून भाग्य आहे तुमचं आमचं की रामचंद्र प्रभू आज विराजमान आहेत आणि तुमच्या आमच्या सारख्याला मांडीवरती घेऊन गोड स्थितीमध्ये पाहणा पाजणार आहेत. म्हणून जाता जाता एकच गोष्ट सांगतो, आज असो उद्या असो रामचंद्र प्रभूच्या भेटीला तुम्ही 5-5, 6-6 दर्शन घेतले असतील, पण माझी एकच विनंती, उद्याचं दर्शन घ्या, शेवटचा पाहणा प्या आणि त्या हो रामचंद्र प्रभूच्या दारात जा आणि डोळ्यातून अश्रू गळू द्या. देवा पुन्हा येणं होईल नाही होईल असू दे, पण आमच्यावरती माईसारखी कृपा कर, गाईसारखी कृपा कर. आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू गळाले तर महाराज तुमच्या अंतकरणातला राम जागा होईल. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. विठ्ठल 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 बाकीचे फुलच्या डोळ्यातल्या अश्रूचे फुलं त्याच्या पायावर पडू द्या महाराज. त्याचं श्रीमुख पहा. बाल्य दशेतलं रामचंद्र प्रभूचं हे बालरूप आहे, कारण जन्मभूमी आहे. एका शहाण्यानी भारत देशातल्या शहाण्यानी सांगितलं की राम मंदिर आहे पण सीता नाही तिथं. त्या गाढवाला एवढं सुद्धा माहित नाही की हे जन्मभूमीतला बाल राम आहे.
आणि बालरामाचं लग्न न झालेली मूर्ती आहे. त्याच्यामुळं बाल्यदशेतला राम आहे आणि तो भगवान परमात्मा म्हणून सीता तिथं नाही आहे. म्हणून बाल्यदशेतल्या रामाची भेट घ्यायची आपल्याला, ज्याच्यासाठी शंकर भगवान परमात्मा आसुसले महाराज. रामाच्या भेटीसाठी शंकर भगवान परमात्मा आसुसले आणि भिक्षा मागणाराचं रूप धारण केलं आणि कौशल्येला म्हणाले की तुझा लाल मला एकदा दाखव. आणि प्रभू रामचंद्राला दाखवल्यानंतर शंकर भगवान परमात्म्याने सुद्धा सांगितलं की माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं महाराज, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे आणि जो मी तुझं पाहे. पांडुरंगा रामचंद्र प्रभूला पाहून शंकर भगवान परमात्मा तृप्त झाले. म्हणून आज वैद्यनाथ भगवान परमात्मा तुमच्या रूपानं आणि हो तुमच्या माध्यमातून वासराच्या आणि लेकराच्या रूपानं तृप्त झाले आणि त्या भगवंताचा प्रेमाचा पाहणा पिऊन तृप्त होऊन आनंदाची पुष्टी अंगात येऊ द्या. आनंदाची पुष्टी अंगी आणि श्रोते संगी उद्धरती. म्हणून एवढंच करा आणि बाकीचे फुलं वाहण्यापेक्षा डोळ्यातल्या अश्रूचे फुलं होऊ द्या. आणि जाता जाता सांगतो, संसारासाठी रडणारे माणसं पुष्कळ आहेत महाराज, पण देवासाठी एकदा रडून बघा. देवासाठी रडलात तर तुमच्या अंतःकरणाचा आनंद किती द्विगुणित होतो. आणि देवासाठी रडणारे बी पुष्कळ आहेत, पण देव आमच्यासाठी ज्या दिवशी रडेल तो दिवस आमच्या जीवनातला धन्य. त्या रामानं आमच्यासाठी डोळ्यातून अश्रू गाळावेत. लक्ष्मणासाठी भरतासाठी ज्याने डोळ्यातून अश्रू गाळले तो भगवान परमात्मा तुम्ही तेवढ्या अनन्य गतीनं गेलात तर त्याच्या डोळ्यातून अश्रू गळाल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. म्हणून जन्म महाराष्ट्रात होऊन या ठिकाणी आलोत. शरयू मातेचं स्नान, प्रभू रामचंद्राचं दर्शन, तुमच्या जीवनातली या जन्मातली अत्यंत अत्यंत उत्तम सामुग्री मिळवलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यात मोठं फळ प्राप्त झालेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि कुठल्याही प्रकारचे भांडणं करू नका महाराज. आपण भांडायसाठी आलो नाहीत. लेकी सगळ्या माईकडं माहेराला गेल्यानंतर जशा भांडत नाहीत बहिणी बहिणी, तसं आल्यावर कशासाठी, खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, जाग्यासाठी, कशासाठी भांडू नका. फक्त त्या देवासाठी आपल्या अंतःकरणाचा भाग वहा. आणि तो भाग वाहत असताना माझ्या तुकोबारायांनी सांगितलं, तुम्हाला फक्त एकदाच राम म्हणण्याची गरज आहे. तुम्ही एकदाच राम म्हणालात तर तुम्ही रामरूप व्हाल. हे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय. राम म्हणता रामची होई रे, राम म्हणता रामची होई रे, राम म्हणता रामची होई रे, राम म्हणता रामची होई रे. राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय. राम म्हणता रामची होई रे, राम म्हणता रामची होई रे, राम म्हणता रामची होई रे, राम म्हणता रामची होई रे,
बाई सोनी पदी घ्यायचे पदवी बाई सोनी पदी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे सोनी पदवी घ्यायचे पदवी बाई सोनी पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे राम म्हणता रामची होईचे पदवी बाई सोनी पदी घ्यायचे पदवी बाई सोनी पदी घ्यायचे पदवी बाई सोनी पदी घ्यायचे पदवी बाई सोनी पदवी घ्यायचे पदवी बाई सोनी पदवी घ्यायचे पदवी बाई सोनी पदवी घ्यायचे हो राम म्हणता रामची होई जे असं तुकोबारायनं सांगितलं महाराज. आता मला या ठिकाणी थोडे प्रश्न उभे करायचे ते अगदी छान प्रश्न आहेत. तुकोबाराय तर खोटं बोलणार नाहीत, ते बी पुन्हा ते म्हणतात मी माझा अनुभव सांगतो आहे. हो, आणि संत कधी अनुभूतीचे बोल बोलत असतात, पण व्यवहारातल्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि कसोटीवर घासलं तर तुकोबारायचं बोलणं या ठिकाणी संयुक्तिक वाटत नाही. कसं संयुक्तिक वाटत नाही? अहो, राम म्हणल्यानंतर जर माणूस राम होतो असं जर तुकोबारायचं मत असेल तर मी म्हणतो आपण कितीक राम म्हणतो महाराज. आता जरा बोलू का? आपल्या राम म्हणण्यामध्येच राम नाही. कळतंय का माझं बोलणं? आपण व्यवहारात म्हणत असतो ना, काय त्या गोष्टीत राम नाही राहिला म्हणजे वायाला गेलेली गोष्ट म्हणजे राम नसणं. हो, राम हो म्हणण्याकरता उत्साह पाहिजे, पण आपण राम म्हणतच नाहीत. आणि जाता जाता सांगतो महाराज, पूर्वीच्या काळातले लोक बसताना उठताना राम राम म्हणायचे. आता बसताना उठताना लोक अग ग ग ग ग. आता कशाला आगीला बोलवितो तो? पहिली काय कमी आग लागली का? कशाला आगीला बोलवतो? हो, आणि तिला म्हणतो आग ग ग ग ग ग ग ग. हो, इतकं ते बी दम न खाता आग ग ग ग ग म्हणतो. पहिले राम म्हणायचे. अहो, थंडी वाजायला लागली तरी बाबा राम म्हणायचे लोक. अरे राम 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 हरी हरी राम 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 असे म्हणायचे थंडी वाजायला लागली तरी बी. आता मरायला लागले तरी राम म्हणत नाहीत. मरायला लागले तरी बी राम म्हणत नाहीत. एक आणि दुसरी गोष्ट सांगतो, पूर्वीच्या काळातले लोक एकमेकाला पाहुणे असो, गावातले असो, बाहेरगावचे असो, अनोळखी असोत, एकमेकाला भेटले की काय म्हणायचे? राम राम म्हणायचे. अजून तुमच्या परळी भागामध्ये अजून थोडंफार आहे, राम राम घालते तर ऐकाणी. हो, पूर्वीच्या काळात राम राम म्हणायचे, पण आता माणसं हो खूप शिक्षित झाले. हो, नुसते सुशिक्षित म्हणत नाही, शिक्षित झाले. आणि खूप शिकलेले लोक खूप केलेले लोक हो आता राम राम म्हणत नाहीत महाराज. हो, आता गुड मॉर्निंग म्हणतात. सकाळी भेट झाली तर गुड मॉर्निंग म्हणायचं, दुपारी भेट झाली तर गुड आफ्टरनून म्हणायचं, संध्याकाळी भेट झाली तर गुड नाईट म्हणायचं. कारण ताईट असतेत म्हणून नाईट म्हणायचं महाराज. कारण ताईट असल्याशिवाय नाईट बरीच जात नाही ना. म्हणून आता शिकले सवरलेले लोक अशा फालतू गोष्टीच्या नादाला लागत नाहीत महाराज. राम राम म्हणत नाहीत.
आणि त्यातली त्यात पुन्हा राजकारणी लोकांनी तर आपल्याला खत पाणी घातल्यामुळं माफी मागून बोलतो. आता तर राम इतका विसरलाय की प्रत्येक जातीच्या एका माणसाचं नाव घेऊन पुढं बोलायचं महाराज. मग आता कोणता माणूस कुणाच्या जातीत आलेला आहे त्या जातीप्रमाणे नमस्कार घालायचा. मग राम कुणी म्हणायचं? देशातल्या बैलानं म्हणायचं का डुकरानं गाढवानं म्हणायचं? राम कुणी म्हणायचं? जर आपल्या जातीच्या याच्या अगोदर काय जातीचे लोक नव्हते का? पण एवढं विष कालवायला सुरुवात केली महाराज, अमृतासारख्या ताटामध्ये विष कालवायला सुरुवात केली आहे. म्हणून मी सांगतो प्रत्येक जातीचा माणूस आपापल्या पद्धतीनं नमस्कार घालतोय. आता वारकरी सुद्धा बिघडलेत महाराज. वारकरी सुद्धा पहिलं वारकऱ्याला वारकरी भेटला की जय हरी म्हणायचा, पण आता जय हरी म्हणल्यानंतर तोंडाला पोळाल्यासारखं होतं महाराज. जय हरी म्हणलं की तोंड साडल्यासारखं होतं महाराज. आता कुणी राधे राधे म्हणा, कुणी जय श्रीराम म्हणा, कुणी जय श्री हरी म्हणा, कुणी हरि ओम म्हणा, तर कुणी ओम शांतीच म्हणा. हे सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं नमस्कार झाले महाराज. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला येरवड्याच्या गोळ्या बिळ्या चालू आहेत का काय? आम्ही बी ओम म्हणलं काय, हरि ओम म्हणलं काय, ओम शांती म्हणलं काय, पुन्हा अजून श्री हरी म्हणलं काय, राधे राधे म्हणलं काय, जय श्रीराम म्हणलं काय. रामाचं देवाचंच आहे ना. पण तसं नाहीये. देवाचं जरी असलं तरी बी शिष्टाचा संप्रदाय आहे. वारकऱ्यामध्ये वारकरी पहिल्यांदा जय हरीच म्हणायचे. जय हरीच म्हणायचे महाराज, मोठा असला लहान असला तरी बी. आता संप्रदायाच्या रीतिरिवाजाप्रमाणे जर विचार केला तर आता आपण पहिल्यांदा भजन वारकरी रामकृष्ण हरीनं सुरुवात करतो का कशानं सुरुवात करतो? रामकृष्ण हरीनं. आता तिथं जर विठोबा रुक्माईने सुरुवात केली तर चालेल का महाराज? नाही चालणार. विठोबा रुक्माई देवाचंच भजन आहे, पण वारकऱ्याच्या संत परंपरेनं आम्हाला घालून दिलेला दंडक आहे रामकृष्ण हरी पासून भजन सुरुवात करायचं. मध्ये विठोबा रुक्माई म्हणायचं, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजाचं भजन गायचं, त्याच्यानंतर जय विठ्ठल गायचं. हे ठराविक आहेत. भजनामध्ये सुद्धा विठोबा रुक्माई कुठं म्हणायचं, माऊलीचं भजन कुठं घ्यायचं हे शास्त्र ठरलेलं आहे. जर समजा माऊलीचं भजन सुरुवातीला जर सुरू केलं तर पाप होणार नाही, पण शिष्टाचार संपणार आणि शिष्टानं लावून दिलेली परंपरा समाप्त होणार महाराज. म्हणून त्याच्याकरता जय हरी म्हणणं पूर्वीच्या काळात होतं. आणि पूर्वीच्या काळात किती मोठे महाराज असले तरी त्याला महाराज म्हणत नव्हते, बुवा म्हणायचे. काय म्हणायचे? बुवा म्हणायचे महाराज. पण आता ह्यांना आमच्या माता भगिनीने डोक्याला बुवा आणला. डोक्याला पाठीमागून बुचड्याला बुवा आणला आणि आम्ही राजीनामा दिला. आणि आता वाजवणारा बी महाराज, गाणारा बी महाराज, कीर्तन करणारा बी महाराज आणि स्वयंपाक करणारा बी महाराजाची. इतका महाराजाचा विस्तार झाला महाराज. म्हणून मी आपल्याला चिंतन सांगत होतो की राम ही आपण पहिल्यांदा भेटल्यानंतर त्याच्यातल्या दर्जा येता. जर एकमेकाला भेटले राम म्हणले, एकदा राम जर म्हणलं, एकदा राम म्हणलं की खाली बसून टेकत असताना राम म्हणलं की दुःखाचा परिहार. एकदा म्हणलं की दुःखाचा परिहार. राम म्हणलं की अभिवादन म्हणजे नमस्कार. राम म्हणलं की नमस्कार आहे. आणि ते बी दोनदा राम म्हणायचं बरं का. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दोनदा राम म्हणला जातो का? तीनदा नाही. पाहुणे भेटल्यानंतर राम असं म्हणतात का? नाही. बरं, राम असं म्हणतात का? नाही. हे इकडून म्हणायचं राम, तिकड्याने म्हणायचं राम. तिकडून दोनदा आणि इकडून दोनदाच का? तर त्याचं शास्त्रीय कारण सांगतो तुम्हाला महाराज.
राम ही जी अक्षर आहेत, तर र हे अक्षर हो क ख या बाराखडीतलं 27वं अक्षर आहे महाराज. लक्षात ठेवा, 27वं अक्षर र आहे आणि त्याला एक काना दिला म्हणजे आ मधलं दुसरं अक्षर आहे. आता 27वं अक्षर र आहे आणि त्याला दुसऱ्या स्वराचा काना दिला म्हणजे 27 आणि 2 किती झाले? 29 झाले. आणि म हे अक्षर मराठीतलं 25वं अक्षर आहे महाराज. हो, 29 आणि 25 किती झाले? 54 झाले. हा, 29 आणि 25 किती झाले? 54 झाले. एकदा राम म्हणलं की 54 वेळेस नामस्मरण केलेल्याचं फल प्राप्त होतं. आणि राम राम म्हणलं की 54 दोन्ही 108 वेळा एक माळ जपल्याचं पुण्य होतं महाराज. म्हणून राम राम. हो, आणि तिकडल्यानी पुन्हा राम राम म्हणून इकडून 108 वेळा आणि तिकडून 108 वेळा. हे बारकाव आहे महाराज हिंदू धर्मातल्या राम राम म्हणण्याचा. राम म्हणलं की अभिवादन, तीनदा राम म्हणलं हो की तीनदा राम म्हणलं की महाराज मढ उचलायच्या टाइमला हो राम 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 असं म्हणलं जातं महाराज. हो, मढ उचलायच्या टाइमला राम 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 हो असं म्हणलं जातं. हो, दुःखाचा परिहार. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो हो सतत राम राम जर म्हणलं तर साधना आणि हो आजपा जप म्हणलं तर उलट प्राणाचा आणि येते या मनाचा निर्धारू असे. आणि सतत म्हणलं तर महाराज त्याला पुन्हा राममय त्याचं जीवन होतं. म्हणून ह्या साधना आहेत महाराज. या पद्धतीनं राम राम म्हणण्याची आपल्याकडं पद्धत आहे. हो, अजूनही मला खूप सांगता येईल पण मला अभंगावरती विषय बोलायचा आहे. विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराजांनी एक गोष्ट सांगितली महाराज. हो, 50 अक्षरी करीसी भरोवरी. 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 शेखी तुझे तोंड तुझं वैदिरया. शेखी तुझे तोंड तुझं वैदिरया. या परिणामाची ओळ हे मांडोनी. या परिणामाची ओळ हे मांडोनी. या परिणामाची ओळ हे मांडोनी. या परिणामाची ओळ हो, ज्ञानोबारायची परिभाषा आहे महाराज. हो, रकारा पुढे एक मकार मांडिका. उतरसी समतुका शंभूचिया. हो, राम ही 2 अक्षर वजा करून खाली 50 अक्षर शिल्लक राहतात. कारण आपल्याकडं 52 वर्ण आहेत महाराज. किती अक्षर आहेत आपल्या मराठीमध्ये? संस्कृतमध्ये 52 वर्ण आहेत. हो, आता माझा तो विषय बाकीचा सांगत नाही मी.
निळोबरायने तुकोबरायचं वर्णन करताना सांगितलं, अवघे वर्ण 52 परी, शब्दी शब्दाच्या कुसरी, ऐते दिले जोडोनिया, स्वामी सद्गुरु तुकया. मराठीमध्ये 52 वर्ण आहेत. हो, आणि हे 52 वर्णापैकी 2च वर्ण बाजूला ठेवले, रा आणि म. खाली 50 अक्षर राहिले. त्या 50 अक्षरामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, भूगर्भ, अंतराळ सगळं शास्त्र आलं. आणि तू त्याच्यातला शहाणा जर झालास आणि बरोबरी केलीस आणि तू जर रा आणि म या 2 अक्षराला विसरलास तर तुझं तोंड तुला वैरी झालंय. कारण शिकल्या सवरलेल्या माणसाच्या तोंडाला राम येत नाही, कारण त्याचं तोंड त्याला वैरी झालेलं असतं. आता तो राम हो गणिताच्या माध्यमातून सांगतो. ज्या प्रभू रामचंद्राचं हो वर्णन आणि प्रभू रामचंद्राचं चरित्र तुलसीदासजीनं हो उत्तर प्रदेशाला दिलं. हो, प्रत्येक प्रांतामध्ये एक कवी झाले. हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये नादबाबा झाले आणि त्यांनी भावार्थ रामायण दिलं. आणि इकडं तुलसीदासजी झाले आणि तुलसीदासजीनं रामायण दिलं. आणि ते तुलसीदासजी बोलत असताना गणितातून सांगतात. हो, कसं गणितातून सांगतात? हो, नाम चतुर्गुण पंच तत्व मिले, उसे दुने करने का काम, तुलसी कहे अष्ट से भाग दे, बचा ही राम. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही कोणतंही जगाच्या पाठीवरलं एक नाव घ्या, 1 अक्षरी, 2 अक्षरी, 5 अक्षरी, 10 अक्षरी, लाख अक्षरी घ्या, त्याला 4 ने गुणा. हो, नाम चतुर्गुण, 4 ने गुणा त्याला. हो, कारण 4 ने का गुणायचं? हो, नाम चतुर्गुण पंच तत्व मिले, कारण देह 4 आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. म्हणून आकारवान निराकार स्थितीमध्ये 4 आहेत, म्हणून 4 ने गुणायचं. नाम चतुर्गुण पंच तत्व मिले, त्याला 5 तत्व म्हणजे पंचमहाभूत मिळवायचे. उसे दुने करणे का काम, त्याची दुप्पट करायची. कशी दुप्पट करायची? प्रकृती आणि पुरुषाच्या माध्यमातून दुप्पट करायची. उसे दुने करणे का काम, तुलसी कहे अष्ट से भाग दे, त्याला 8 प्रकृतीने गुणायचं, भाग द्यायचा. खाली 2च अक्षर बोलतात. संपत्ती आटून जाईन, जन्म आटून जाईन, मरण आटून जाईन, जग आटून जाईन, फक्त शिल्लक 2च अक्षर राहते, ते म्हणजे राम. आता तुम्हाला हे गणित मी सांगितलं पण सगळ्याच्या डोक्यावरून गेलं. तुम्हाला त्याचं अगोदर थेरॉटिकल सांगितलं, आता प्रॅक्टिकल सांगतो. आता प्रॅक्टिकल कसं? आता हे भाऊसाहेब इथं बसलेले आहेत, आपल्याला हे गणित मांडायचंय. त्याच्याकरता तुम्ही किती अक्षराचं एक नाव सांगा, 2, 3, 4, 5, 10, तुम्हाला जे येईल ते नाव सांगा, काही बी सांगा. बोला, घाबरू नका तसं. हा, ज्ञानोबा. आता ज्ञानोबा नाव सांगितलं ह्यांनी. हा, ते घाबरले नाहीत बघा. बहुतेक त्यांची घरवाली आली नसावी म्हणून ते घाबरले. ह्यांची आली असली त्याच्यामुळे हे म्हणले असते, तिच्या देखता मी कसा बोलू. हो, असं आहे. आता ज्ञानोबा सांगितलं. आता ज्ञानोबा मधले 3 अक्षर आहेत महाराज. ज्ञानोबा 3 अक्षर आहेत. आता या 3 अक्षरातून आपल्याला गणित मांडून 2 अक्षर कसे शिल्लक राहते ते सांगायचंय. तर ज्ञानोबा 3 अक्षरी, याला 4 ने गुणायचं. नाम चतुर्गुण. हो, 4 ने गुणल्यावर किती झालं? 12 अक्षर झाली बरं का. 12 त्याचं गणित आलं. नाम चतुर्गुण पंच तत्व मिले, त्याच्यात 5 तत्व मिळवायचे, पंचमहाभूत. 12 आणि 5 17 झाले महाराज. उसे दुने करणे का काम, म्हणजे त्याला दुप्पट करायची. प्रकृती आणि पुरुष 17 दोन्ही 34, आणि त्याला 8 प्रकृतीनं भाग द्यायचा. 8 चोक खाली किती उरले? 2 अक्षर उरले महाराज. म्हणून सगळं संपत्ती सगळं आटून जाईन, फक्त 2च शिल्लक राहतात, राम. म्हणून मेलेल्या मड्याच्या टाइमला राम राम म्हणलं जातं. एक. आता हे जर नाही कळालं तुम्हाला तर तुम्ही म्हणता 3 मधले 2 राहतील शिल्लक, पण 1 अक्षरी सांगतो. एकातून 2 कसे शिल्लक राहते? ती 1 अक्षरी डोक्यातली ऊ. आता ऊ राहिली नाही पण म्हणायला आपल्याला हरकत नाही. ऊ हे नाव आहे 1 अक्षरी. आता त्या 1 अक्षरीला 4 ने गुणायचं. 4 1 4 झाले. हो, त्याला नाम चतुर्गुण पंचतत्व मिळायचे, त्याला 4 झाले. 4 आणि 5
9 झाले. उशे दुने करणे का काम, 9 दुनी 18, त्याला 8 भागायचं, 8 दुनी खाली किती उरले? 2च उरले महाराज. तुम्ही लाखाचं गणित करा, फक्त रामच शिल्लक उरतो, बाकी काही नाही शिल्लक उरत. म्हणून जन्मामध्ये राम शिल्लक राहिला पाहिजे. राम आदी आहे, राम अंती आहे, राम मध्य आहे आणि राम हे जीवन आहे. राम हा आत्मा आहे म्हणून आत्मा राम म्हणलेलं आहे. राम हा आत्मा आहे, राम हा प्राण आहे, राम हे संपूर्ण जीवन आहे. म्हणून तुम्हाला गोष्ट सांगतो की दशरथाच्याही अगोदर राम आहे, दशरथाच्या अगोदर राम आहे. हो, आता मी पुढं सांगतो तुम्हाला. आता राम म्हणता रामाची होय जे, याच्यासाठी गणित सांगतो. आम्ही कितीक राम म्हणतो, पण वाल्या कोळ्यानं किती नामस्मरण केलं. हो, वाल्या कोळी म्हणजे त्याचं नाव रत्नाकर आहे, वाल्या कोळी नाही आहे. पण त्यांनी एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं, कथा सांगत नाही. नारदानी अनुग्रह दिला आणि त्यांनी केलेले पाप, अहो एवढे पाप होते त्या वाल्याचे, रत्नाकराचे, की त्यांनी असली अग्निहोत्री ब्राह्मण, हो एक ब्राह्मण मारला की 1 तिळा एवढा खडा टाकायचा आणि ते हो 12 रांजण भरले म्हणले बाबा. आणि ते बी रांजण म्हणजे असे आपल्याकडं रांजणे असतात, आता तसे नाही. पूर्वीच्या काळात 35-40 लोकांच्या घरात जो रांजण असायचा तो हो असा 27-28 घागरीचा आणि असे हो 17 रांजण भरून म्हणले म्हणे. हो हो 17 नाही होते, ते माऊलीच्या ह्याच्यातले 17 रांजण भरून गेले. प्याले 12 हत्ती, 7 रांजण, बरं 7 रांजण, हो 17 रांजण. ते हो ते नामदेवरायचा अभंग आहे. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले, प्याले 12 हत्ती. तिथं आलंय ते. पण आता बाबांनी सांगितलं 7 रांजण भरून गेले. आता 10 गेले आणि फक्त 17तून 7च राहिले शिल्लक. 10 देवाला दिले आपण ते. आता असे आपल्याकडे देवाला देत असतात ना. हो, कारण पूर्वीच्या काळात विटी दांडू खेळत असताना देवाला द्यायचे काही काही महाराज, काही उरलेले देऊन टाकायचे. तसं आता आपण खेळतो तर आपले काही देवाला देऊन टाकले 10 रांजण. हो, ते 7 रांजण भरले म्हणले. इतकं पाप केलं आणि नुसता एकटा माळकरी असेल त्याला ठोकलेल्याचं तर त्यांनी गणितच नाही धरलं महाराज. हो, आणि 2-4, 4-5 माळा असणारा तर ठोक्याने टाकलेला केलेला त्याची तर गणितच नाही. आणि बिना माळकरी तर किती हाणले त्याचा विशेष नाही घ्यायचा असा. हो, असे 7 रांजण भरले. एवढं पाप केलं त्यांनी. पण ते पाप केल्याच्या नंतर नारद भेटले आणि नारद भेटल्याच्या नंतर त्यांनी राम मंत्र दिला. पण मंत्र दिला पण त्याला राम म्हणता येत नव्हतं. त्याला मारा 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 करता 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 उलटा करता 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 राम 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 आलं. आणि त्यांनी एवढा जप केला, एवढा जप केला की महाराज ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून प्रभू रामचंद्राने त्याच्या अंगावरती संरक्षणासाठी वारुळ निर्माण केलं. मुंग्याला प्रेरणा दिली आणि त्या मुंग्याने वारुळ तयार केलं. आणि संस्कृतमध्ये वारुळाला वाल्मिक म्हणतात. त्याच्या अंगावर वारुळ वाढलं म्हणून त्याचं नाव वाल्मिक आहे, नाही तर ते रत्नाकर आहे. कारण लोकाचे रत्न हो हातानं लुटायचा म्हणून रत्नाकर नाव होतं त्याचं. पण त्याला हो वारुळ तयार झालं. पण मला एक प्रश्न पडला की वाल्या कोळ्यानं म्हणजे रत्नाकरानं इतकं राम राम म्हणला तरी बी वाल्या कोळीच राहिला. तो ऋषी झाला पण राम नाही झाला. का झाला? हो, आता इथं रामायणाचे वक्ते प्रवक्ते येतं आणि मराठवाड्यातले लोक तर सगळे रामायण जाणणारे येतं. झोपेतून उठून जरी विचारलं रामाची सीता कोण येतं ते कम्प्लीट बायकोच म्हणून सांगतात महाराज. हो ग, या कारदा सांगन बहीण होती म्हणून. त्याचं काय सांगता येत नाही शुद्धीवर नसला तर. पण हा भरपूर अभ्यास आहे असा त्याचा, काही काही लोकांचा अभ्यास आहे. असं आहे महाराज. तर सांगण्याचं तात्पर्य काय की तो वाल्या कोळी राम झाला का नाही. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात राम म्हणता रामची होईजी. आता एकदा राम म्हणलेला राम कसा होईल. अरे 12 वर्ष ज्याने राम राम म्हणला तो वाल्या कोळी राम झाला नाही. मग तुकोबर आहे, तुमच्या बोलण्याला काही किंमत नाही. हो बरं, एक पुरावा विरोधात गेला, दुसरा पुरावा देतो.
कारण कोर्टात केस जिंकायची म्हणल्यानंतर आरोपीच्या बाजूनं पुरावे लागतात महाराज. हो, आता आपल्याला आरोपपत्र उभं करायचंय, तर आरोपपत्राच्या बाबतीमध्ये दुसरं नामस्मरण केलं महाराज भारताने. यांनी 12 वर्ष केलं, पण भारताने तर 14 वर्ष 14 दिवस अन्न पाणी न खाता. हो, नंदीग्रामाच्या ठिकाणी तुम्ही सगळेजण जाऊन आला असतान. नंदीग्रामाच्या ठिकाणी भारताने, आणि काय सांगावं महाराज, ते बी पुन्हा यांनी तरी रामाची वाट पाहिली नाही. बरं, वाल्या कोळ्यांनी राम म्हणलं त्यावेळेस राजा दशरथाचा राम होता का? नाही. हो, राजा दशरथाचा राम नव्हता त्यावेळेस, राम नव्हता, तरी बी राम दिला. हा कुठला राम, कसला राम? हो, आणि कशा पद्धतीनं? अरे त्यांनी तर 60,000 वर्षापूर्वी रामायण लिहिलं आणि मग राम झाले, आणि मग यांनी कुठला जप केला? खूप मोठे प्रश्न आहेत. मग भारताने राम राम म्हणलं 14 वर्ष. महाराज सांगितलं, भारताने रामाला सांगितलं, तुम्ही जर योग्य वेळेला 14 वर्षानंतर आला नाहीत तर हा भरत अग्नी ग्रहण करीन, शरीर टाकून देईन. रामाने सांगितलं हरकत नाही. 14 वर्ष 14 दिवस राम राहिले, आणि 14 तास राहिले की तुम्हाला सांगतो रामचंद्र प्रभूला ओढ निर्माण झाली. महाराज, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रामाने हनुमंतरायाला सांगितलं की आता मी अगस्ती महर्षीच्या आश्रमात आहे, माझं विमान आहे, पण मला वेगानं जायचंय माझ्या भारतासाठी, पण जर वेळ लागला तर तो प्राणत्याग करेल, म्हणून तू जा. आणि मग हनुमंतराय गेले, आणि भारताने उडी मारायच्या टाइमला खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं राम आले. तर महाराज मारुतीरायनं 2 जणाला जिवंत ठेवलं, एक लक्ष्मणाला वल्ली देऊन आणि राम वल्ली देऊन भारताला जिवंत ठेवलं महाराज. म्हणून 2 जणाला वल्ली देऊन हनुमंतरायानं महाराज जिवंत ठेवलेलं आहे. म्हणून अगोदर मारुतीरायचं दर्शन घ्यायचं. हो, हनुमान गडीवरती जाऊन अगोदर हनुमंताचं दर्शन घ्यायचं आणि त्यांना सांगायचं की आता तुम्ही भगवंताच्या पायावर घाला. म्हणून हनुमंताच्या वतीनं भारताला जीवदान मिळालं. कुठे आहेत राम असं म्हणल्याबरोबर हो, दक्षिणेच्या बाजूने इकडून जाणारं विमान तिकडून, आता आज अयोध्येत आहेत आपण, दक्षिणेच्या बाजून इकडून विमान यायला लागलं. हे पहा म्हणल्याबरोबर खोटं सांगत नाही महाराज. हो, खालून भारतानं उड्या मारायला सुरुवात केली, आणि तिकडून मगाशी गाईसारखं रामाला दम निघाला नाही. त्यांनी विमानाच्या खाली पहिल्यांदा उडी, टेक ऑफ करण्याच्या अगोदर, हो लँडिंग करण्याच्या अगोदर रामाने उडी टाकली, आणि 2 प्रेमाचे सागर एकमेकाला मिळाले, आणि रामाची भारताची भेट अजरामर झाली. पण मी असा प्रश्न विचारतो, बिना अन्ना पाण्याचं 14 वर्ष भारताने नामस्मरण केलं, राम राम म्हणले, ते भरत राम झाले का? तुम्ही रामायण वाचणारे आहात, ते भरत राम झाले का? नाही झाले. वाल्या कोळी 12 वर्ष राम म्हणून राम झाला का? नाही झाला. हो, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सांगतो, हे तरी निदान 12-14 वर्षाचं गणित आहे, पण मारुतीराय तर एवढं नामस्मरण करतात की राम वैकुंठाला गेले तरी बी अजून हनुमंताचं नामस्मरण चालूच आहे. गावोगाव मारुतीरायची मंदिर आहे, तिथं मारुतीराय राम नामाचा जप करतात आणि गावाला सुखी ठेवण्याचं काम करतात महाराज. ते हनुमंतराय जन्मांतरापासून रामनामाचा ध्वनी करतात. ते हनुमंतराय राम झाले का? हनुमंत राम झाले नाहीत. हो, भरत राम झाले नाहीत. हो, त्याच्यानंतर वाल्या कोळी राम झाला नाही. लक्ष्मणानं बी 14 वर्ष रामनामाचा जप केला बिना अन्ना पाण्याचा. लक्ष्मण राम झाले नाहीत. मग तुकोबाराय तुमचं कुठं घेऊन बसलात? हे राम म्हणता रामची होई जे, हे कुठं घेऊन बसलात तुकोबाराय तुम्ही? आम्हाला भयकिता का काय? का तुमची ॲडव्हर्टाईज चालली? काही वेळेस ॲडव्हर्टाईज करताना माणसं खोटं बोलतात महाराज. ॲड असल्यानंतर हो, एक बाई हो असा डोक्याला कंगवा लावते आणि खाली वडते.
हो, वडते वडते वडते, ती वडतच नाही, गुंताडा केसाचा झालेला. तिने ट्रॅक्टर लावलं तरी वडत नाही. हो, पण तिने विशिष्ट प्रकारचा शॅम्पू लावला की कांगवा आपोआप गळून पडतो महाराज. हो, आणि तो शॅम्पू, त्या शॅम्पूची ॲड आहे म्हणून आपल्या लोकांनी टॅम्पू इकले पण शॅम्पूच घेतले महाराज. एका टॅम्पूची किंमत शॅम्पूत गेली. हो, जहागिरी गेली तरी हरकत नाही, पण फुगिरी जाऊ दिली नाही आपल्या लोकांनी. हो, मग तशी तुकोबार आहे. तुम्ही याला शास्त्रामध्ये अर्थवाद म्हणतात महाराज. अर्थवाद, खोटं बोलणं ती निर्माण करण्यासाठी खोटं बोलले का काय तुकोबार आहे तुम्ही. आता एक बाजूनं एक पुरावा दिला आरोपीच्या बाजूनं, दुसरा 3 पुरावे दिले. आता 3 पुरावे राम न मानता, राम झालेल्याचे 3 पुरावे आहेत. हो, राम न मानता, राम म्हणल्यानंतर राम झाले नाहीत, 3 पुरावे. आता 3 पुरावे राम न मानता राम झालेल्याचे पुरावे. त्याच्यातला पहिला पुरावा आहे, रावणानं कधीच राम नाही म्हटलं, कधीच. हो, राम शब्दाची व्युत्पत्तीच केली नाही. हो, आणि ज्याच्या तोंडात राम नसतं, हो, ते जाळावं लागतं महाराज. म्हणून मड्याला जाळतेत कशामुळं, ते बी तोंडाकून अग्नी लावते, त्याचा राम गेलेला असतो म्हणून पेटवीत येतं. तसं रावणाने राम म्हणला नाही म्हणून हनुमंतरायांनी पेटविला महाराज. हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळी. हो, जिथं राम नाही ते पेटवायसारखं आहे. म्हणून काय थोरपण जाळावे ते तुकोबारायने सांगितलं. हो, आणि म्हणून रावणाला पेटविलं. लंकानगरीत रामाचं भजन नव्हतं म्हणून लंकानगरी पेटविली. आणि त्याच्यातला बारकाव्यानं सांगतो, बिभीषणाच्या घरामध्ये राम राम होतं म्हणून बिभीषणाचं घर तेवढं जगलं, बाकीची सगळी लंकानगरी पेटून निघाली महाराज. हो, राम नाही म्हणल्यामुळं. आता पुढं बोलतो मी तुम्हाला. त्या रावणानं कधीच राम नाही म्हटलं, पण तो रावण रणांगणात सगळे लढायला संपले. हो, कुंभकर्ण गेला, इंद्रजित गेला, प्रहस्त प्रधान गेला, सगळे मुलं गेले, 80,000 हो बायका होत्या त्याला, आणि 1,00,000 मुलं होते, सगळे मेले. खाली शिल्लक फक्त एकटा रावण उरला. आणि लढाईला जात असताना त्याने सांगितलं, आज एक तर राम राहीन नाही तर हा रावण राहीन. म्हणून त्वेषानं सगळं शस्त्रास्त्र साठा घेऊन तो निघाला. त्यावेळेस मंदोदरी ओवाळायला आली. त्यावेळेस तिनं ओवाळलं आणि त्याने तिचं कुंकू पुसलं. जगून वाचून आलो तर कुंकू लावा, नाहीतर आजच ही मंदोदरी विधवा झाली. एवढ्या हो त्वेषानं आणि एवढ्या क्रोधायमान होऊन रावण रणांगणात गेला. गेल्यानंतर रथामध्ये रावण उभा आहे, शस्त्रास्त्र सगळी विद्या आहे, आणि समोर डावा पाय पुढं आणि उजवा पाय पाठीमागं राम उभे आहेत. आणि समोरासमोर पाहिल्यानंतर रामाने सांगितलं, तुम्ही ब्राह्मण आहात, मी क्षत्रिय आहे, अगोदर तुम्ही बाण मारा, तुम्ही वाट जा, आणि नंतर मी त्याचा निरसन करतो, तुम्हाला मोकळीक आहे, मारा बाण. त्यावेळेस रावणाने धनुष्याला बाण लावला, तुनिरातला बाण घेतला आणि लावला. ज्यावेळेस महाराज बाण लावित असतेत, ज्यावेळेस नियम धरीत असतेत, त्या टाइमला डोळ्याची नजर एकत्रित करावी लागते. डोळ्याची नजर, पूर्वीच्या काळात तुम्ही गोट्या खेळलेल्या आहेत, ते गोटी खेळत असताना त्या गोटी हो तिचा जो बिल्ल्या असतो, बिल्ल्या, त्या बिल्ल्याला काही हानतेत म्हणजे सगळे ते हुडूस होते, तर त्या सगळ्या गोट्या जात्यात. त्यावेळेस असं करायचं, बरोबर त्याचा जो बिल्टे असन त्याला लोक कव्हर करतेत, मारतेत, आणि त्याला असं करायचं, दोन्ही डोळ्याची नजर एकत्रित करायची. बंदुकीची गोळी घालत असताना पुढच्या बाजूला गोल असा आकार असतं, त्याच्यातून पाहायचं, बरोबर तिथंच नियम लागतो. म्हणून नियम लावण्याकरता रावणाने 20 डोळ्याची नजर एकत्रित केली, आणि केल्याबरोबर रामाकडं पाहिलं, अनुसंधान लागलं महाराज, अनुसंधान. ज्याने राम म्हणलं नाही त्याचं अनुसंधान लागल्याबरोबर हातातलं धनुष्यबाण रावणाचं गळालं महाराज खाली. गळाल्याबरोबर डोळ्यातून अश्रू गळायला लागले रावणाच्या, आणि रावण रडायला लागला. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं, डोळ्याचे बाण मारू नका. हो, तुम्ही प्रेमिका नाहीत, मी प्रेमिक नाही, आणि तुम्ही प्रेमी नाहीत.
एकमेकाचे. इथं रणांगणात आलात, बाण मारा, बाण, डोळ्याचे बाण मारू नका आणि अशा खानाखुना करू नका. बोला, बाण मारा. त्यावेळेस रडता रडता त्या रावणानं सांगितलं, रामा इतकं सुंदर तुमचं रूप पाहिल्यानंतर हो कुणाला बाण मारू मी, कुणाला मारू. हो, राजस सकुमार मदनाचा पुतळा. अरे इतका गोड रूपडा आहे, सुंदर ते ध्यान मांडीवरी घेवोनी कौशल्या जननी गीती गाय. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गवळणी रिजविताती. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाटी उभे असे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. एवढा राजस सकुमार मदनाचा पुतळा आणि त्याला बाण कसा मारू. हो, भोंग्याचा दृष्टांत आहे. भोंगा पाकळीमध्ये गुलाबाच्या अडकला महाराज की तो लाकडं मोठमोठाले फोडतो. पण माऊली लिहितात, परी कमळ दळ चिरू नेने ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमळ दळ चिरू नेने. रामा आता तुम्हाला मी बिलकुल बाण मारू शकत नाही, माझा प्राण देईल पण तुम्हाला मी बाण मारू शकत नाही. इतक्या कोमल सौंदर्याला बाण कसा मारू. आणि मला माहित नव्हतं रामा, मला वाटलं माझ्या शूर्पणखा बहिणीने मला चढून दिलं, सांगितलं जगातली सगळ्यात सुंदर स्त्री म्हणजे सीता आहे. आणि वाटलं, आणि माझ्या सगळ्या हो राणी वशामध्ये सीतेसारखी सौंदर्यवती बायको असावी ही माझी शेवटची इच्छा होती. पण ज्यावेळेस सीतेकडं पाहिलं आणि तुमच्याकडं पाहिलं त्यावेळेस त्या सीतेला तुम्ही शोभत नाहीत. हजारो सीता तुमच्या सौंदर्यावरून वळवून टाकाव्यात. एवढं तुमचं रामा हे सौंदर्य. आता मला जर माहिती असतं तर सीतेला बायको करून घेण्याच्या ऐवजी मी राक्षस कुळात मध्ये असल्यामुळं मीच सुंदर स्त्री होऊन तुम्हालाच नवरा केला असतं. तुमचं देखणे पण पाहिल्यानंतर काय सौंदर्य हे. आणि महाराज त्याने डोळे झाकले रावणानं आणि रथामध्ये खाली पडला. आणि खोटं सांगत नाही, आमचे संत लिहितात तो रावण रामरूप झाला. एकदाही राम न म्हणणारा रावण रामरूप झाला. रावणे सहित लंका हो आपणची झाला देखा. रामरूप रावण झाला. आणि महाराज समोर घोडे त्याला राम दिसायला लागले, वानर राक्षस राम दिसायला लागले. हो, ध्वजावर पाहिलं तर राम दिसायला लागला. आणि त्यांनी मध्ये डोळे झाकून बघितलं तर आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा. वित्तवरा मुकविले. आता कामाच्या अपेक्षेनं ज्या सीतेकडे पाहत होता त्या रावणाचा काम नष्ट झाला महाराज. आणि रामरूप झाला तो. आणि मग सारथ्याला म्हणायला लागला, रामा तुम्ही इकडं कुणीकडं. त्यावेळेस त्याने सांगितलं, नाही मी तुमचा सारथी आहे. नाही नाही रामा, एवढं नीच काम करू नका तुम्ही, माझं सारथ्य पण तुम्ही करता. सरते शेवटी सगळं घोडे राम दिसायला लागल्याच्या नंतर माझी मंदोदरी मला म्हणायची की तुम्ही रामाला सीता देऊन टाका आणि रामरूप व्हा. आता माझ्या मंदोदरीला, माझ्या साजनीला, माझ्या सखीला, हृदयाचं गुज ऐकून घेणाऱ्या माझ्या मैत्रिणीला, जीवनाची माझी मैत्रीण आहे, तिला जाऊन सांगतो की मी रामरूप झालो. म्हणून रथाच्या खाली उडी मारली आणि रावण पळायला लागला लंकेच्या बाजूला. त्यावेळेस बाकीचे म्हणायला लागले, निर्धार केलेला रावण कुठं गेला, का पळायला लागला. पण कुणाला कळेना, अंतरीचं गुज कळत नाही महाराज. हो, कोणी एकी भुलली नारी आणि विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ह काय सांगावं. रावण लंका नगरीत आल्यावर वेशीवरच्या चोपदारानं त्याला मुजरा घातल्याबरोबर त्याने सांगितलं, रामा तुम्ही कस काय नमस्कार घालता आणि तुम्ही दारावर कसे उभे. ते म्हणले, नाही आम्ही चोपदार आहेत. नाही नाही राम आहेत, तुम्ही राम आहेत. राणी वशात गेला आणि मंदोदरीला हाक मारली, अगं मंदोदरी ये बाहेर ये. अगं माझ्या हृदयाचं गुज तुला सांगतो, ये बाहेर. हो, आणि मंदोदरीला हाक मारल्याबरोबर तिकडून मंदोदरी आल्याबरोबर महाराज मंदोदरीमध्ये राम पाहिला. आणि रावणानं मंदोदरीच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, रामा तुम्ही इकडं कुणीकडं. मंदोदरी म्हणले, तुम्ही मी मंदोदरी आहे तुमची. नाही 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 रामा, एवढं खालचं रूप घेऊ नका.
माझी मंदोदरी कुठे दाखवा. ज्या टाइमला द्वैत आहे त्या टाइमला अद्वैत नाही, आणि ज्या टाइमला अद्वैत आहे त्या टाइमला महाराज द्वैत नाही. शिल्लक नाही रावण राहिला. सगळं 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 तुका म्हणे हरी काही उरून येते. काही उरो नेदी उरी. उरी. शिल्लक नाही राहिला रावण. आणि मंदोदरीला म्हणायला लागला, तुम्ही राम आहात. लक्षात आलं, मंदोदरीच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं, आता पूर्ण चढलेली आहे. भक्तीची सुद्धा नशा आहे महाराज, नशा. पूर्णपणे दारूची नशा जर चढली तर माणूस विसंगतीनं बोलतो, त्याला नातं कळत नाही. पूर्ण चढल्यानंतर, तशी भक्तीची नशा चढल्यानंतर, हो गोविंद घ्या कुणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. रावणाची ती परिस्थिती झाल्यानंतर मंदोदरीनं विचार केला, खास काम झालं रावणाचं. बिभीषण शरण गेला पण लंका नगरीसाठी, पण माझ्या रावणाचं काम पूर्ण झालं आणि रावण रामरूप झाला महाराज. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रावण गेला, पण चित्रातला रावण मेला. पण रामाने रावण त्याच टाइमला मारला ज्या टाइमला रावण रामरूप झाला. मागून काही मारायचं शिल्लक उरलं नव्हतं. चित्रातला रामाने रावण मारला. म्हणून रावण आणि राम दोन्हीचं एकत्रीकरण आमच्या साधू संतांनी सांगितलं. म्हणून तो राम न म्हणता रावण रामरूप होतो. आम्हाला एकदा तरी राम म्हणायची काय गरज आहे? आणि तुकाराम महाराज म्हणते, तुम्ही एकदा राम म्हणा, आम्हाला म्हणायची गरज नाही. आणि मना म्हणलेल्याचे म्हणल्यानंतर 3 पुरावे दिले. त्याच्यानंतर अजून 2 पुरावे राम न म्हणता रामरूप झालेल्याचे दाखवतो. हो, ज्या टाइमला कैकईच्या महालात डोहाळे पुसण्याकरता हो राजा दशरथ गेले महाराज. दशरथ गेल्याच्या नंतर कैकईनं डोहाळ्याचं वर्णन केलेलं आहे आमच्या नामदेवरायनी महाराज. हो, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा आणि कनिष्ठाशी द्यावा राज्यपद, हे मागितल्याबरोबर राजा दशरथाला दुःख झालं, विव्हळ झाला, घायाळ झाले राजा दशरथ. आणि तिथून काढता पाय घेतला आणि सुमित्रेच्या महालात आल्याच्या नंतर सुमित्रेने राजा दशरथाला ओवाळलं आणि सुंदर तऱ्हेचा आदरातिथ्य केल्याबरोबर आमच्या साधू संतांनी सांगितलं, कैकईचे दुःख विसरला राव आणि पाहुनिया भाव सुमित्रेचा. आणि सुमित्रेच्या महालातून कौशल्याच्या महालात गेले, त्यावेळेस कौशल्या बसलेली होती आणि राजा दशरथ आलेत ही वार्ता हो दासीनं सांगितली. पण कौशल्या उठली नाही. उठली नाही म्हणल्याबरोबर राजा दशरथाच्या मनामध्ये चर्र झालं की कैकई सारखंच काहीतरी दुःख झालंय. नाही तर कौशल्या इतकी मर्यादाशील असणारी कौशल्या मला ओवाळण्याकरता पुढे येत असते, आदरातिथ्य करीत असते, हसत असते आणि गोड बोलत असते. पण कौशल्या ज्या अर्थी उठत नाही त्या अर्थी काहीतरी घोटाळा झालाय. म्हणून मग राजा दशरथ कौशल्यजवळ गेले आणि मांडीला असा हात लावला आणि सांगितलं, ए कौशल्ये, कौशल्ये, अगं मी राजा दशरथ आलोय ना. काही नाही, 1 नाही, 2 नाही, काही नाही महाराज. कौशल्या डोळे झाकून स्थितीमध्ये आहे. काय झालं, भूतानी झडपिलं का काय माझ्या कौशल्येला? म्हणून राजा दशरथ काळजी करू लागला महाराज. तितक्या अवकाशामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बायको रुसल्यानंतर तिच्या माहेराची गोष्ट काढीत जाऊ. बायको रुसली ना की इथून शिकून जा. बायको रुसली की तिच्या माहेरातली गोष्ट, मेवणीची, तिच्या बहिणीची, भावाची, बापाची, आईची गोष्ट काढायची. म्हणजे मग ती खुश होते आणि विसरती ते रुसलेलं. तसं राजा दशरथाला वाटलं की आपल्या लग्नातला विषय काढावा. म्हणून राजा दशरथाने सांगितलं, ए कौशल्ये, अगं तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रतीक होतं. नवीन आपलं लग्न झालं त्या टाइमला रावणाने किती विघ्न केलं बरं, तरी सुद्धा एवढ्या विघ्नाला न जुमानता आपल्या 2 जणांचं मिलन झालं का नाही? त्या मिलनाची आठवण करून दिल्याबरोबर ताडकन कौशल्या माता उठल्या आणि डावा पाय पुढं, उजवा पाय पाठीमाग, आणि कौशल्येनं बोलायला सुरुवात केली.
आली रे धनुषे मारी रे रावण आली रे धनुषे मारी रे रावण लंका बिभीषणा देईना लंका बिभीषणा दिलेला हो आणि रे धनुष्य मारी न रावण. आता मी आपल्याला प्रश्न विचारतो, आवाज वाढवा. ही कौशल्या बोलते का कौशल्यातल्या मधला राम बोलतोय? राम बोलतोय. अगोदर तर कौशल्यानं रामाचं नाव बी ठेवलं नाही. कौशल्याला रामही माहित नाही. तिनं रामाचं नाव बी घेतलं नाही. पण हो रामाच्या रूपात कौशल्य राम रूप केली रामे कौसल्या माऊले रामे कौसल्या माऊली रामे कौसल्या माऊले राम रूप केली रामे कौसल्या माऊले रामे कौसल्या माऊले राम कौसल्या माऊले राम रूप केले राम कौसल्या माऊले राम रूप केले कौसल्या माऊले कमरोगल्या माऊली राम कौसल्या माऊले राम रूप केली राम कौसल्या माऊले राम रूप केले राम कौसल्या माऊले राम कौसल्या माऊले राम कौसल्या माऊले. आता हे प्रमाण माझ्या पदरचं आहे का महाराज? आवाज कस काय कमी व्हायला लागला? माझ्या पदरचं आहे का हे संतांनी लिहिलं. राम रूप केली आणि रामे कौशल्या माऊली. रामरूप झाली महाराज कौशल्या. राम न म्हणता राम झाली. रावण राम न म्हणता राम झाला. त्याच्यानंतर हे कळाना काहीच बोललेलं म्हणून वशिष्ठ महर्षीला बोलवलं. त्यावेळेस वशिष्ठ महर्षी आले आणि पायरी चढायला लागल्याबरोबर कौशल्येकडं पाहिलं की ते गोजिर रामाचं रुपडं दिसलं वशिष्ठाला. आणि महाराज एरवी कौशल्या वशिष्ठाच्या पायावर आणि राजा दशरथ वशिष्ठाच्या पायावरती डोकं ठेवणाऱ्या, परंतु रामाकडं पाहिलं कौशल्याच्या रूपातल्या आणि वशिष्ठानं दंडवत घातला महाराज कौशल्याला. आणि वशिष्ठानं लक्षात घेतलं की ज्या प्रभू रामचंद्राचा सूर्यवंशामध्ये अवतार होणार होता त्या वंशजाचं पौराहित्य केलं मी. मागच मी जीवनमुक्त झालेलो होतो, पण आता कर्मकांड करायची गरज नसताना सुद्धा राम अवताराला येणार आहेत म्हणून रामाचं कर्मकांड करण्यासाठी मी जिवंत राहिलो. त्याचं फळ मला प्राप्त झालं. म्हणून वशिष्ठाच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले, ठाण मांडलं आणि वशिष्ठ रामरूप झाले. हो दशरथाला तर कळाना. हो अहो ज्या जातीचं भूत लागलंय त्या जातीचं भूत वड्र्याच्या बाईचं जर भूत लागलं तर ती बाई वड्र्याच्या भाषेत बोलती. तशी ही कौशल्या रामाच्या रूपात बोलायला लागली आणि जाणता आणला तर जाणता बी भुलून गेला. आता काय करावं प्रश्न पडला. महाराज वशिष्ठ राम न म्हणता राम झाले, कौशल्या राम न म्हणता राम झाली आणि रावण राम न म्हणता राम झाला. आम्हाला एकदा तरी म्हणायची का गरज पडावी? बर एकदा का होईना म्हणल्यानंतर वाल्या कोळी राम झाला नाही म्हणून, हो भरत राम झाला नाही म्हणून, हनुमंतराय लक्ष्मण राम झाले नाहीत म्हणून मग आम्ही म्हणावं तरी किती? आणि तुकोबाराय तुमचं बोलणं हे आम्हाला कसोटीवर कसं घासता येईल असं ज्यावेळेस तुकोबारायला विचारलं त्यावेळेस तुकोबारायनं दोन्हीचं उत्तर एकाच वाक्यात दिलं. आणि ते म्हणजे कसं? असे सुख वचनी दोन्हीचं एका वाक्यात उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? तर भरत राम झाले नाहीत, लक्ष्मण राम झाले नाहीत, वाल्या कोळी राम झाला नाही, रावण कौशल्या वशिष्ठ राम झाले पण शरीरानं राम झाले नाहीत महाराज.
शरीर वसिष्ठाचंच होतं, रावणाचंच होतं, कौशल्यचंच होतं. शरीरानं राम झाले नाहीत आणि आपल्याला वाल्या कोळी हे राम झाल्यासारखे दिसले नाही तरी ते शरीराने राम करायचं नाही. तर साधू संतांनी सांगितलं राम म्हणल्यावर शरीर रामरूप होत नाही, तर मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. आणि प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आले. मन रामरूप होत असतं. तुकोबाराने एका वाक्यात दोन्हीचा एका खड्यानं 12 म्हशी धुतल्या महाराज. हो, एक खडा मारला 12 म्हशी धुतल्या. आपल्याकडं म्हणते एका खड्यात 2 पक्षी मारले. हो, इकडचे बिन इकडचे. शरीरानं राम करायचं नाही तर मनानं राम करायचं. मग एकदाच तुम्ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराज त्याच्याजवळ उभं राहा, त्याची मूर्ती ध्यानात आणा आणि प्रभूला सांगा की माझा उद्धार कर म्हणून. डोळ्यातून अश्रू गळेपर्यंत एकदा तुम्ही राम म्हणलं की माझे तुकोबाराय सांगतात राम म्हणता रामाची होई जे, राम म्हणता रामाची होई जे, राम म्हणता रामाची होई जे, राम म्हणता रामाची होई जे. पदी वैसोनी पदवी घे जे, पदी वैसोनी पदवी घे जे, पदवी बैसोनी 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 पदवी घे जे. राम म्हणता रामाची होई जे, पदवी बैसोनी पदवी घेई जे, शाबास. पदवी बैसोनी पदवी घेई जे, पदवी बैसोनी पदवी घेई जे. राम म्हणता रामाची होई जे, पदवी बैसोनी पदवी घे जे, पदवी बैसोनी पदवी घेई जे, पदवी बैसोनी पदवी घेई जे. हो, राम म्हणता रामाची होई जे आणि पदी बैसोनी पदवी घे जे. आता राम ही पदवी आहे बरं का, राम ही उपाधी आहे. हो, आपल्याकडं जशा BA BCom हो MA हो एका यमाला नसलेला 8 पायसारखा असला तरी बी हो डॉक्टरेट अशा पदव्या असतात ना, तसं राम ही पदवी आहे महाराज. आणि ही पदवी कशी मिळते तर तुकोबाराने सांगितलं पदी बैसोनी पदवी घे जे. 2 गोष्टी आहेत. राम म्हणताना राम म्हणलं की राम होतं, एक पदवी मिळाली. आणि दुसरी पायाजवळ बसून, पदी म्हणजे पायाजवळ बसून पदवी घ्यायची. राम होण्याकरता 2 संकल्पना आहेत. एक पायाजवळ बसायचं आणि पदवी घ्यायची, एक नाव घ्यायचं आणि पदवी घ्यायची. आता त्याच्यासाठी दृष्टांत सांगायचा ठरला तर पत्नी हो एकदाच नाव घेते भावलेवर, डबल घ्यायची गरज नाही. एकदा ती भावल्यावर नाव घेते. महाराज तिनं हार गळ्यात घातला की नाव घेतलं आणि डॉक्टराची जर बायको झाली तर तिला MBBS होण्याची गरज नाही, ती डायरेक्ट डॉक्टरीन झाली महाराज. आहे का नाही? डॉक्टराची बायको डॉक्टरीन, MBBS होण्याची गरज नाही. MBBS म्हणजे म्हैस बांधता बांधता सुटलेली, MBBS म्हैस बांधता बांधता सुटलेली अशी. डॉक्टराच्या बायकोला काही करायचं गरज नाही, ती 2 कामं करते. एक पायाजवळ बसते, पदी बैसोनी पदवी घ्यायची, आणि एक तर नाव घेते. उखाणा घालून नाव घेतली की ती डॉक्टरीन झाली. वकिलाची बायको वकिलीन, LLB झाली नाही, याला जाऊन बिलबिलही झाली नाही, काहीच नाही, तरी सुद्धा वकिलीन बाई. कोर्टात गेली नाही, बहस केला नाही, काळा कोट घातला नाही, कुणाचं काळं पांढरं केलं नाही, हो तरी ती वकिलीन बाई. इंजेक्शन दिलं नाही, म्हशीला नाही, घुशीला नाही, हो ॲप्रन गळ्यात घातलं नाही, तरी ती डॉक्टरीन.
पायाजवळ डॉक्टराच्या बसली आणि डॉक्टरीन झाली. नाव घेतलं आणि एकदाच घेतलं की डॉक्टरीन झाली, वकिलीन झाली. हो, मास्तराची बायको पायाजवळ बसली आणि एकदाच नाव घेतलं की मास्तरीन झाली ना महाराज. कारण मास्तर व्हायला करता 3 येड यावं लागते. तर डी येड, बी येड आणि बीपी येड किंवा MP येड, कोणतं तरी येड आल्याशिवाय हो तो मास्तर होत नाही. पण तिला कोणतंच नाही, येरवड्याचं नाही ठाण्याचं बी नाही, कोणतंच येड आलं नाही तरी बी ती मास्तरीन. ती बी नुसती मास्तरीन नाही, मास्तराची मास्तरीन, वकिलाची वकिलीन, डॉक्टराची डॉक्टरीन आणि माऊलीला म्हणायचंय बुवाची. पण आणली नाही संघ महाराज मी. असं आहे त्याचं. हो, पण तुम्हाला सांगतो, हो त्याच्या पायाजवळ बसलं, रामाच्या पायाजवळ बसलं की राम होता येतं, नाव घेतलं की राम होता येतं. ह्या 2 गोष्टी प्रक्रिया येतात. पण तुम्हाला याच्या पुढची गोष्ट सांगतो, जर तिला एखादी पदवी मिळाली ना बरं का महाराज, तिला एखादी पदवी जर मिळाली तर ती नवऱ्याला असा चतकोर हिस्सा जाऊ देत नाही बघा. हो, उदाहरणार्थ सांगतो, विठ्ठल 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 आता सरकार बदलायची वेळ आलेली आहे समजायची. सचिव बदलले म्हणलं की आता सरकार बदललं पाहिजे, कारण 8:15 वाजलेले आहेत. आता 6 ते 8चं पण आपल्याला कीर्तन सुरुवात करतानाच महाराज वेळ झाला, म्हणून तुमचा वेळ घेतला. आणि ते बी असं आहे की पुन्हा तुमचा उत्साह पाहून वेळ घेतला. नाही तर मला काय, आता मी खरं म्हणजे आत्ताच प्रवासातून उतरलेलो आहे का नाही, आणि तसा समाजातून बी उतरलेलाच माणूस आहे मी. असं कारण वय झाल्यावर उतरतो ना माणूस. हो, आंबा उतरलेला रस करीत नाहीत महाराज कोणी. आंबा उतरलेल्या आंब्याचा रस गोड नाही लागत, तसा मी आता हो खरं म्हणजे 72 वर्षाचं वय झालं म्हणजे उतरलेला आंबा आहे. हो हो, आता अशी गोष्ट आहे. हो, आता मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगतो. हो, तिला जर पदवी मिळाली तर ती नवऱ्याला चतकोर जाऊ देत नाही. जशी डॉक्टरची बायको डॉक्टरीन, वकिलाची वकिलीन, मास्तराची मास्तरीन, तसं एखाद्या बाई जर नर्स असली तर तिच्या नवऱ्याला कोणी नरसोबा म्हणतं का? हे नरशा इगडी, नरसाचा नवरा नरशा होतच नाही महाराज. असं आहे. तसं आपल्यावरून राम कधी हो राम होत नाही. नव्हे नव्हे, हो आम्ही त्याचे अंश असल्यामुळं आम्ही रामरूप होतो. त्याचं कारण ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. तोच राम हो आमच्या रूपानं नटलेला असल्यामुळं, आम्ही मूळ स्वरूपाला गेल्यामुळं आम्हाला ते रामरूप होता येतं. ही प्रक्रिया आहे. आणि आता हो त्याचं रामरूप घेतल्याच्या नंतर आता हो बाईनं कधी बी संक्रांतीच्या टाइमला नाव घेण्यामध्ये तिला जशी गोडी असते आणि किती सुख असतं, तिचं अंतकरण मधून फुलून निघतं, तसं आता राम म्हणण्यामध्ये किती आनंद आहे. आता बोला. ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे.
वचनी आहे. आता लग्न झालेल्या बाईला तिला जर नाव घ्यायला लावलं तर दुःख होतं का हो महाराज? नाही, जिचा घटस्फोट झाला नाही तिचं विचारतो मी. आता तिला दुःख होत नाही, ओरपाट्या आतून उकळ्या येतात महाराज, आणि उकळे येतात म्हणून तिला नाव घ्यायला लावलं तर ती डायरेक्ट एकदम घेत नाही येड्यासारखं. हो, बाकीच्यांनी तिला सांगावं लागतं आग्रह करू करू. हो, म्हणून ती बी नाव घुसळी ती महाराज अशी. हो, नाव घुसळणं म्हणजे कसं आहे, बाकीच्यांनी म्हणायचं घिना ग नाव. हो, घिना ग नाव म्हणल्यावर तिने अजूनच मधूनच असे डोळे वाटाडायचे असे करून असं करायचं. नाकाची आरती ओवाळायची अशी करायची इकडून. हो, पदराला पिळा घालायचा असं.